केले पाप जेणे दिले अनुमोदन दोघाशी पतन सारिखेची विषनवनिता विषकरी संगे दुर्जनाच्या त्यागे सर्वहित देखिले ओढाळ निघालिया शेता टाळावे निमित्ता थैक म्हणून तुका म्हणे जोडे केल्यावी न कर्म देखता तो श्रम न मानिता विषनवनिता विषकरी संगे दुर्जनाच्या त्यागे सर्वहित. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अत्यंत महत्वाचा उपदेश करतायत. निषेधात्मक अशा प्रकारचा उपदेश आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की विधी कल्याणकारक असतो, पण पूर्ण विधी पाळलाच पाहिजे असं नाही. आपली शक्ती, परिस्थिती, देश, काल या सगळ्यांचा विचार करून जितका शक्य आहे तेवढा काय पाळावा, विधी पाळावा. पण निषेधाचं तसं नाहीये, निषेध पूर्ण पाळावा लागतो. म्हणून विधीआत्मक उपदेशापेक्षाही निषेधात्मक जो उपदेश आहे तो जास्त महत्वाचा आहे. कारण विध्यात्मक उपदेशाचं नाही एखाद्या वेळेला अनुष्ठान झालं तर बिघडत नाही, सुधरत नसलं तरी. निषेधात्मक उपदेशाचं जर पालन नाही केलं तर पूर्ण बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून निषेधात्मक जो उपदेश आहे त्याचं प्रकर्षाने चिंतन करून ते टाळणं गरजेचं आहे. अमृत नाही प्यायला मिळालं काही अडचण नाही, विष पिता कामा नये. अमृत नाही प्यायला मिळालं, कमी पिलं नाही, कसं झालं तरी चालेल, पण विष पिता कामा नये. कारण विषाने लगेच मनुष्याला आयुष्याला हात धुवावे लागतात. अमृत नाही प्यायला मिळालं तर आयुष्य तोपर्यंत तर काही मारण्याची काळजी नाही ना. तसं जो निषेध आहे तो पूर्णपणे टाळावा लागतो. तुकोबाराने अत्यंत महत्वाची नीती या अभंगामध्ये सांगितलेली आहे. तुकोबारा म्हणतात, केले पाप जेणे दिले अनुमोदन. जेणे पाप केले, जेणे अनुमोदन दिले, दोघाशी सारिखेची पतन. ज्याने पाप केलेलं आहे आणि ज्याने त्या पाप करणाराला अनुमोदन दिलं, रोकार दिला, सल्ला दिला, सहकार्य केलं, शरीराने, वाणीने किंवा मनाने जरी त्याने अनुमोदन दिलं, तुकोबारा म्हणतात दोघाशी पतन सारिखेची. जसं पाप करणाराचं पतन होतं त्या पाप कृतीमुळं, तसंच अनुमोदन देणाराचंही पतन होतं त्या कृतीमुळं. म्हणजे पाप करणं जेवढं पाप आहे, निषेध कर्म करणं, तेवढंच अनुमोदन देणं ही तितकंच पाप आहे, तेवढंच पाप आहे. हाण त्याला, हाणलं मेलं ते, तर हाणणारालाच ते मेल्याचं पाप लागतं असं नाही. त्याला अनुमोदन देणारा, हाण म्हणणारा किंवा मनापासून वाटत हाणायलाच पाहिजे, मनात तोंडात नाही म्हणला, त्याला सुद्धा तेवढंच पाप आहे. म्हणून तर मला वाटतं मनुस्मृती एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मांस खाण्याकरता प्रत्यक्ष प्राण्याला मारणारा, त्याला त्याचे तुकडे करणारा, विकणारा, विकत घेणारा आणि खाणारा, सगळेच तेवढ्याच पापाचे दोषी आहेत. 6 जणांना गुंतवतं ते, तितकंच पाप आहे. पुण्याचं बी तसंच आहे. एखादा पुण्य कर्म करत असेल, दुसरा त्याला करण्याकरता
सल्ला देत असेल, सहाय्य करत असेल, अनुमोदन देत असेल तर त्यालाही तेवढंच पुण्य आहे. म्हणजे तो नियम इकडे आहे तर तो तिकडेही तसंच राहणार. द्रव्य देवन या धाडी वाराणसी, मेला आला, परत आला तरी याला अर्ध पुण्य आहे त्याचं, आणि तिकडच तो मेला तरी याला पुण्य आहेच, कारण यांनी त्याला तीर्थयात्रा करण्याकरता काय केली, मदत. अशा प्रकारे निर्बळा पाठवी बळे वाराणसी, हा मेला आला त्याची अर्ध पुण्य. आणि वेचदेवन या धाडे वाराणसी, वेचदेवन या धाडावे तीर्थाशी, नेदावे चोराशी चंद्रबळ. तर सत्कर्म करणारालाही सहकार्य करणं, अनुमोदन करणं सारख्या पुण्याचा अशा प्रकारचा भागीदार आहे. आणि पाप करणे, पाप आपण केलं नाही पण पाप करणाऱ्याला जर अनुमोदन दिलं माझं अवघडच आहे. म्हणजे आपण पाप करत नसलो पण आपण नुसते शिक्के मारलेले असले, शिक्के मारणारे तिथं जर पाप करत असले, आपण नाही पाप करत पण मग आता मतदान तर करावं लागतं का नाही. आणि आपण मतदान करून हसण्याकरता नाही सांगत, मी गांभीर्याने विचार करण्याकरता सांगतोय. आपण ज्याला मतदान केलेलं आहे आणि तो निवडून आलेला आहे, त्या सत्तेच्या धुंदीमध्ये जर तो तिथं पाप करत असेल तर ज्याने ज्याने ठसा मारला त्यांच्या खात्यावर परस्पर जमा होईल, ते परस्पर जमा होणार. कारण ते अनुमोदन देण्यातच आलं ना. त्यांनी जर ठसा मारला नसता तर तो तिथे गेला नसता, तिथे गेला नसता तर त्यांनी ते पाप केलं नसतं. मग तर प्रश्नच नाही, अख्खं गाठोडच, मग थोडंफार नाही. कर्माचा विचार अवघड प्रश्न सूक्ष्मच आहे. किंग कर्म किंवा कर्मे ती कवयपेत्र मोहित, हा उगीच नाही म्हणलेलं. कर्म ज्ञाना इतकंच सूक्ष्म आहे, ब्रह्म जितकं सूक्ष्म आहे कळणं तितकंच कर्माचं स्वरूप कळणं अत्यंत सूक्ष्म आहे, सूक्ष्म. म्हणून तर संतांनी कर्मावर जास्त जोर नाही दिलेला. संतांना वैदिक कर्म मान्य नाही असं शक्य आहे, कुलधर्म चाळी म्हटले पण जोर नाही दिला, जोर भक्तीवर दिलेला आहे. त्याचं कारणच हे आहे की कर्मधर्म नव्हती सांग गुन्हे अंगे पतन. पण ढोबळ अशा प्रकारचं स्वरूप सांगतात की ज्याने पाप केलेलं आहे आणि ज्याने अनुमोदन दिलेलं आहे. पाप म्हणजे काय हो? पाप म्हणजे धमकी नाही का. पाप कशाला म्हणतात? पापाला पुरावा काय आहे, पापाचं लक्षण काय आहे आणि पापाचं प्रमाण, पापाकरता प्रमाण काय. कारण नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षण आणि प्रमाणा वाचून वस्तूची सिद्धी होत नाही. पापाच्या अस्तित्वाला पुरावा काय? आज जवळ 99% समाज हा पाप मानित नाही. माळा घालून टिळा लावणारेही असं काही समजू नका की आपण त्याच्या बाहेर आहे. आपल्याही मनाला विचारा की खरंच तू पापाला मानतोस का? महाराज आपल्याही लक्षात येईल जर आपण सूक्ष्म विचार केला आपला, तर आपलंही मन सामान्य रूपाने मानत असलं तरी विशेष रूपाने पाप मानत नाही. आणि खरं म्हणजे जो पाप भिरू नाही तो परमार्थाचा अधिकारीच नाही. ज्याला पापाचीच भीती वाटत नाही तो काय परमार्थ करणार आहे? अर्जुन पाप भिरू होता म्हणून भगवंताने अर्जुनाला ज्ञान सांगितलं. अर्जुन युद्धाला घाबरत नव्हता, अर्जुन मृत्यूलाही घाबरत नव्हता. क्षत्रिय मृत्यूला घाबरत नसतो. क्षत्रियांना पहिल्यापासून तसं शिक्षण, जसं दहशतवादी मरणाला कधीच घाबरत नाही, कारण त्यांना तशा प्रकारचे संस्कार शिक्षणच दिलेलं असतं की मृत्यूमध्ये त्याचं कल्याण आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम
जित्वा वा भोक्ष्यसे मह्यम. हा हा शुर पावे रणांगणी मरणी तो संतोष आहे. रणांगणात मरण येणं हे क्षत्रियाच्या दृष्टीनं वैभव भाग्य अशा प्रकारचं मानलं जातं. कारण त्याला शास्त्राप्रमाणे आहे की रणांगणात जर तो मेला तर त्याच्याकरता स्वर्गाचा 100 यज्ञ करावे लागतात ज्या स्वर्गाकरता. त्या स्वर्गाला शूर युद्ध करत असताना अर्थात धर्मयुद्ध नाही तर तुम्ही एखाद्याला मारायला गेले आणि त्याच्या टप्पून खलास झाली स्वर्गाला गेला बाप नाही. स्वर्गा बिरगाला नाही गेला नरकाला गेला बडवा. धर्मयुद्ध पाहिजे धर्मयुद्ध पाहिजे. हा तो का म्हणे शूर दोही पक्षी भला मरता मुक्त झाला मान पावे. याला तर मुक्त होतो म्हणजे स्वर्गाला जातो. मुक्त भिक्त म्हणजे असं अत्यंतिक दुःखाची निवृत्ती तसला मोक्ष नाही घ्यायचा इथं. सद्गतीला प्राप्त होतो स्वर्गाला जातो आणि जिंकला तर इथं काय होतं मान पावतो सत्कार होतो त्याचा. केले पाप जेने दिले अनुमोदन. तेव्हा पाप करणं जितकं घातक आहे तितकंच पापाला अनुमोदन देणं घातक आहे. पाप करा अशा प्रकारचं म्हणणं तेवढंच घातक आहे. आणि मग महाराज काय असतं मी कशा करतो पाप आपणही मानतो की नाही हा काय प्रश्नच आहे. सामान्य रूपानं मानणं त्याला काही मानणं नाही म्हणत. सामान्य हे नसल्यातच जमा असतं. सामान्य कुछ कामे आहे महाराज. सामान्य ज्ञान असो सामान्य धन असो सामान्य गुण असो उलट ते भ्रमाला कारणीभूत होतं. सामान्य ज्ञान असेल आणि विशेष रूपाचं अज्ञान असेल हीच भ्रमाची काय सामुग्री आहे. सामान्य मानण्यालाही काही अर्थ नाही. विशेष रूपाने मानणं आणि आपलंही मन हा कलियुगाचा प्रताप म्हणा. शेवट काल हा आपला प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही. टाकतोच पडलेलाच आहे महाराज प्रभाव सगळ्यावर पडलेला आहे. परमार्थ करणारावरही कालाचा प्रभाव पडलेला आहे. पूर्वी दुष्टाच्या घरी जे घडत नव्हतं ते सज्जनाच्या घरी घडायला लागलंय आता. म्हणजे अजून तर कलीला फार पुढे जायचंय. फार लहान आहे अजून कली. 5000 वर्ष तर झाली सुरू होऊन. अजून 4,27,000 वर्ष जायचे आहेत. काय होईल नंतर कालाचा प्रभाव हा पडलेलाच आहे. तेव्हा पापच मानायला तयार नाही. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की पापा हा प्रत्यक्ष दिसत नाही. पाप स्वरूपाने काय होत नाही प्रत्यक्ष होत नाही. पाप दिसत नाही असं नाही. कार्यरूपाने दिसतं पण ते कार्यरूपाने दिसलेलं पाप पाहण्याकरताही खूपच मोठी अशा प्रकारची अंतःकरणाची लेवल लागते. इतकं सर्वसामान्याला पाप दिसतच नाही मुळात दिसत नाही. आणि पाप केल्या पाप म्हणजे त्या एकादशीला चालणाऱ्या ज्या वस्तू आहे तो सगळ्याच अपायकारक आहे शरीराला. सगळ्याच अपायकारक आहे. आणि मग ते करावे तर लागतेच की नाही. पण मग माणूस जरा नाराजच असतो. थोडा काय असतो नाराज असतो. म्हणजे दुःख झालं का नाही तुम्हाला. आम्ही तेच म्हणतो एकादशी करणं पाप. कारण दुःख होतं. तुमचीच व्याख्या आहे की ज्याच्यामुळं दुःख होतं त्याचं नाव पाप. आणि मग एकादशीमुळे तुम्हाला दुःख होतं खरं सांगायचं मनापासून वरून नाही सांगायचं. मनापासून सांगा दुःख होतं का नाही. मग दुःख होतं तर मग ते पाप आहे. आणि समजा एखाद्याने चोरी करून पैसे आणले आणि भजे खाल्ले. भजे तर पैशाशिवाय मिळत नाही. आणि पैसे जवळ नव्हते म्हणून दुसऱ्याचा खिसा हाणला.
भजे खाल्ल्यानंतर आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो. मग आनंद ज्याच्यामुळे होतं ते पुण्य. चोरी करणं पुण्य. आपल्याच व्याख्या आपल्या गळ्यात गुंतवून टाकले त्यांनी. चोरीचे धन आले तरी कोणा विष झाले. पालवे परद्वार केले कोडे कोण होय. तेव्हा पाप प्रत्यक्ष स्वरूपाने तर दिसत नाही, पण त्याचा परिणाम बी लगेच प्रत्यक्ष नाही दिसत. आणि पाप कर्म केल्यामुळं संसारिक जे फायदे होतात ते फायदे काय होतात? प्रत्यक्ष दिसतात. ते फायदे प्रत्यक्ष दिसतात ना. पाप पुण्य प्रत्यक्ष दिसत नाही. आणि पैसा मिळणं, मान सन्मान मिळणं, परत पैसा ज्याच्या जवळ आहे त्यालाच पुढे बोलवते. सत्यात सुद्धा कोणाला पुढे बोलवतात? कसा पैसा कमावलाय असं हे कोणीच विचारित नाही. कोणी हा बाबा विचारित नाही, कोणी मंदिरावाला विचारित नाही, कोणी विचारित नाही. पैसा ज्याच्या जवळ आहे त्याला बोलवतात का कसा पैसा मिळवला ते विचारून बोलवतात? पैसा ज्याच्या जवळ आहे. महाराज हरिपाठ रोज म्हणणार ते माग बसलेलं असतं. हे रोज संध्याकाळी असं झुलत येतं. या पाटील या, साहेब या या. साहेबांचे खूप योगदान आहे आपल्या कार्याला. म्हणजे जी माणसं ती प्रत्यक्ष कृती पाहतात. मग कसं करता सांगायचं मला? हरिपाठ म्हणणारी, पापाला घाबरणारी जी माणसं ती प्रत्यक्ष कृती पाहतात, त्यांचं मनात तर ह्या दोन बाजू असतात ना, त्याची दोघी नारी. म्हणून राजा एक पुरी त्याची दोघी नारी. म्हणजे सत्प्रवृत्ती आणि असत प्रवृत्ती असतेच ना मध्ये. मग ती मधली ती असत प्रवृत्ती ती टोकीत असते. ऐ बघ बघ बघ, हे केल्यावर पाप होतं आणि ते केल्यावर पाप होतं. ह्यो काय करतोय? आणि आता गेला का नाही थेट देवाजवळ अभिषेक करायला, पांडुरंगाजवळ पिऊन. सगळ्या महाराष्ट्राला खाऊन पांडुरंगाजवळ जातो आषाढी एकादशीला. ह्याचं पाप आहे का ह्याचं काय आहे रे? हे आतलं मन त्याला सांगतं. आपल्या अंतःकरणामध्ये असले दूषित विचार नसतातच असं नाही. एवढं काही आपण दुष्यंत राजा नाही ना. दोन्ही प्रकारचे भाव असतातच, पण चांगले भाव त्याला दाबेत असतात. त्यांना उसळी येते. हे असं नाराज होऊन कसं दिसतं ना प्रत्यक्ष. पांडुरंग काय आणि महाराज लोक काय हसते. प्रत्यक्ष फलं दिसतात ना पैशाची. आणि ते पैसे त्यांनी जर पाप करून, निषिद्ध कर्म करून, वाईट कर्म करून त्यांनी जर कमवलेले असले तर बाकीच्याला सगळ्याला मनातून असं वाटतं की पैसा कमवणं महत्वाचं आहे. ते पाप पुण्य काय नाही, ते नुसतं बोलण्यापुरते काय खरं नाहीये. पुण्य करा, पाप करू नका हे सांगणारे ज्या वेळेला पाप करताना लोकांना दिसतात त्यावेळेला लोक काय करा हे काय सांगितलंय यानं हे नाही पाहत, काय करतोय हे पाहतात. एकतर यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदेवे तरोजना. आदर्श म्हणून ज्यांना स्वीकारलेलं असतं. महाराज परमार्थ करणारा आदर्श म्हणून स्वीकारणारा फार कमी समाज आहे. आदर्श म्हणून नेत्याला स्वीकारलं जातं. भारतातल्या लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरूला जर आदर्श मानलं नसतं ना तर एवढ्या चड्ड्या तुम्हाला दिसल्या नसत्या भारतामध्ये. कारण ते जास्त त्यांचं शिक्षण वगैरे कुठं झालं? परदेशामध्ये झालं. परदेशाच्या संस्कृती त्यांच्यावर प्रभाव पडला आणि पहिले पंतप्रधान आदर्श म्हणून भारताचे झाले. यथा राजा तथा प्रजा. त्यांच्या जागेवर जर एखादा संन्यासी असतं तर निम्मे लोक संन्यासी झाले असते. कारण आदर्श जी व्यक्ती आहे ती जसा अशा प्रकारचं आचरण करत असते. सामान्य माणसाला सांगावं नाही लागत तुम्ही तसं करा, आपोआप त्याचे पाय तिकडे वळतात.
लोक आता नटाला आदर्श मानायला लागले महाराज. नटाला, साधूला नाही आदर्श मानित. त्यानं जसा कट हाणला दुसऱ्या दिवशी तसाच कट दिसायला लागतो सगळ्या आपल्याला. त्यांनी जसे कपडे वापरायला सुरुवात केली तसेच कपडे वापरतात. आता आळंदी सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी परमार्थ करण्याकरता म्हणून आलेली जी विद्यार्थी मंडळी आहे त्याने आदर्श कोणाला मानावं? ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना आदर्श मानावं. बरं, ते एखाद्या ते याच्यावर टीव्हीवर वगैरे असलेल्या गायकाला आदर्श मानतात आणि ते फार झोळ गुडघ्याच्या खाली झोळत राहणारी शर्ट शिवतात. आदर्श साधूला मानणारा काळच नाही राहिलेला आता. तो त्यांचा दोष आहे असं काही नाही. हवाच तशी सुटली. पाप मानायला परमार्थ करणाराचं मन तयार नाही. संसारिक करणाराचा तर प्रश्नच नाहीये. संसारामध्ये पाप करता येणं हा पुरुषार्थ आहे. ज्याला ज्याची नजर मेलेली आहे पाप करण्यामध्ये, ज्याचा हात अतिशय चांगल्या प्रकारचा साफ झालेला आहे पाप करण्यामध्ये, माणसं त्याला चतुर मानतात, हुशार मानतात, शहाणा मानला जातो. शहाणा काय? शहाणा काय? शहाणा आहे. जर एखाद्याला पाप करावं वाटत नसेल, तो करत नसेल वा त्याला करता येत नसेल, दलिंदर एवढ्या मोठ्या मोक्याच्या जागेवर गेले. याच्या हाताखालचे बघा ना, हे तसंच आहे. म्हणजे घरचे बी त्याला तसंच मानतात, पाहुणे रावळे त्याला तसंच मानतात आणि बाकीचे काल आहे. तो हा काय आहे? कालाचा प्रभाव आहे, कालाचा. त्यामुळं पाप प्रत्यक्ष दिसत नाही स्वरूपानं, पापाचा परिणाम प्रत्यक्ष दिसत नाही आणि पाप केल्यानंतर मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या काय होतात? प्रत्यक्ष दिसतात. आणि त्यामुळं पापादेती अनुमोदन, पापादेती अनुमोदन. महाराज, पापाला जेवढं अनुमोदन मिळतं पुण्याला तेवढं अनुमोदन मिळत नाही. त्याही कालामध्ये तुकोबाराय सांगतात, तेव्हा पापाचा आपला विषय हा चालला होता की पापाला पुरावा काय आहे? पुरावा म्हणजे प्रमाण. 6 प्रकारची प्रमाण आहे. त्यात 3 मुख्य प्रमाण आहेत: प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. दुसऱ्या प्रमाणाचा या तिन्हीमध्ये अंतर्भाव होतो. प्रत्यक्ष प्रमाणाने पापाची सिद्धी होत नाही, कारण प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाला प्रत्यक्ष म्हटलं जातं आणि इंद्रियाचा आणि पापाचा नाही संबंध होत. पाप इंद्रियाने दिसत नाही. पापाला रूप नसल्यामुळं डोळ्याने दिसत नाही. पापाला स्पर्श नसल्यामुळं त्वगेंद्रियाने दिसत नाही. पापाच्या ठिकाणी रस नसल्यामुळं रसनेंद्रियाचा उपयोग नाही. पापाचा वास येत नसल्यामुळं घ्राणेंद्रियाला ते कळत नाही. आणि पाप काही बोलत नसल्यामुळं किंवा शब्दरूप नसल्यामुळं श्रवणेंद्रियाचे अर्थात इंद्रियाने पाप दिसत नाही. प्रत्यक्ष तिथं पुरावा नाही कामाला येत. आता म्हणले अनुमानाने त्याची सिद्धी होते. अनुमानाने कशी काय सिद्धी होईल? पाप ज्याने केलेलं आहे त्याला त्याचं फल दुःख भोगावं लागतं. महाराज, अनुमानामध्ये व्याप्ती ज्ञान महत्वाचं असतं. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे असं आपण स्वयंपाकघरामध्ये दोघांचं साहचर्य पाहतो आणि व्याप्तीचा काय होत असतो? निश्चय होतो. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी असं प्रत्यक्ष दिसतं आपल्याला. तसं जिथं पाप केलं तिथं दुःख प्रत्यक्ष नाही. बरेच वेळेला विरोधी दिसतं, विरोधी. महाराज, आज मजेत कोण आहे? पुण्य करणारे मजेत नाहीये. आज पाप करणारे काय आहे? मजेत आहे. म्हणजे आपल्याला जी मजा वाटते ते मजेत आहे की नाही हा भाग वेगळा,
पण आपण जिला मजा समजतो तशा प्रकारची मजा तर आज पाप करणारा जवळ आहे. त्याच्यामुळं कार्यावरून कारणाचं अनुमान अशी व्याप्ती जुळत नाही त्याच्यामध्ये. पुण्य करणारे महाराज दुःखात दिसतात. स्वामी महाराजासारखी साधना कोणी केली असेल त्यांना शेवट काय झाला? अर्धांगवायू झाला. आणि मग माणसं विचार करतात ना, हो एवढं याने कीर्तन केली, एवढे भजन केली, एवढं लोकांना परमार्थाला लावलं, एवढ्या वाऱ्या केल्या आणि ह्यांना असं झालं. ते प्रारब्ध नामकरण धमकन लोकांचे इतके कुठे डोक्यात बसतं. सरळ सरळ लोक समोरचं पाहतात. लोक समोरचं पाहतात. छान दिसे या धर्मावरचा आणि शास्त्रावरचा माणसाचा विश्वास काय होऊन जातो, लगेचच कमी होऊन जातो. जर असे प्रसिद्ध चांगल्या प्रकारच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा जर काही घटना घडल्या तर माणसाचे विश्वासच खाट दिशे उडून जातात. त्यामुळं कारणावरून दुःख आहे म्हणून पाप आहे याची ही व्याप्ती सिद्ध नाही होत. कारण व्याप्तीला अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचार असावा लागतो. व्यतिरेक व्यभिचार व अन्वय व्यभिचार जर दिसला तर व्याप्ती ज्ञान नाही होत. तशी व्याप्ती नाही. पुरावा काय या पापाला, प्रमाण काय? तर याचं उत्तर असं आहे की याला मुख्य प्रमाण तर शब्द प्रमाण आहे. पापाला मुख्य प्रमाण शब्द प्रमाण आहे. दुसरं पापाला अनुमान प्रमाणही आहे आणि प्रत्यक्ष प्रमाणही आहे, पण ती थोडीशी दुरून लागतात. शब्द प्रमाण शब्दाचा अर्थ आप्त वाक्य. आप्त यथार्थ बोलणाऱ्याला म्हणतात आणि जगामध्ये यथार्थ बोलणारा वेद आहे. ज्याच्या बोलण्यामध्ये भ्रम नाही, ज्याच्या बोलण्यामध्ये प्रमाद नाही, ज्याच्या बोलण्यामध्ये विप्रलिप्सा नाही, ज्याच्या बोलण्यामध्ये करणा पाठव नाही, अशा प्रकारचं बोलणारा जो वेद आहे हा सगळ्यात काय आहे? आप्त आहे. आप्त. त्यामुळं वेदाचा याला पुरावा आहे. पापाचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. वेदाचाच अर्थ धर्मशास्त्रांनी पुराणांनी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. तर ही सगळी शास्त्र त्याला पुरावा म्हणून आहेत, प्रमाण म्हणून आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की अर्थापत्तीने पापाची सिद्धी होते. म्हणजे अर्थापत्ती शब्दाचा अर्थ अन्यथा अनुपपत्त्या. हे मानल्याशिवाय दुसऱ्या दृष्टीनं त्याची उपपत्ती न लागणं याला काय म्हणतात? अन्यथानुपत्त्या. महाराज हे अन्यथानुपत्त्या म्हणजेच अर्थापत्ती प्रमाण सगळ्या प्रमाणामध्ये जबरदस्त ताकदवान आहे. कारण जिथं कुठलंच प्रमाण लागत नाही तिथं हे प्रमाण. त्याच्यामध्ये अर्थापत्ती करता दृष्टांत दिलेला आहे, महत्वाचा दृष्टांत आहे. एखादा व्यक्ती आहे, परत तो काहीच खाताना दिसत नाही, कुणीच त्याला खाताना काय केलेलं नाही, पाहिलेलं नाही आणि धष्टपुष्ट आहे. खात तर नाही आणि धष्टपुष्ट आहे. आता तो धष्टपुष्ट कसा असेल हा चर्चेचा विषय. का होतो? काय स्ट्रॉंग बॉडी, काय खात असतील? अहो खातच नाही ते. काय खात असतील हा प्रश्नच नाही, खातच नाही. तसं खाणाऱ्याच्या बॉड्या फार धष्टपुष्ट असतात असं नाही. किडकेर मारून लोक महाराज धष्टपुष्ट माणसापेक्षा डबल टिबल हाणतात. पण ते कुठं जातं काही कळतच नाही, त्यांचं पोटच वर येत नाही. त्याच्यामुळं खाण्याचा आणि धष्टपुष्टतेचा तसे अन्वय व्याप्ती नाहीये. जिथं जिथं खाणं आहे तिथं तिथं पुष्टता आहे असं नाही. वाळलेली माणसं खूप खातात तरी पुष्ट होत नाहीत, हा व्यभिचार येतो त्याच्यामध्ये.
तर अनुमान चालत नाही तिथं, प्रत्यक्षाने कुणी पाहिलेलं नाही, प्रत्यक्ष प्रमाण चालत नाही. बरं कुणी सांगत नाही की हा खातोय म्हणून, कुणी पाहिलंच नाही तर काय सांगत? कोणतंच प्रमाण चालत नाही. पण अर्थापत्तीनं तिथं ही लावली, पार लावली. तेव्हा म्हणे जिथं खाणं आहे तिथं पुष्टता आहे, अशी जरी व्याप्ती नसली तरी जिथं खाणं नाही तिथं पुष्टता नाही अशी व्याप्ती आहे. जिथं खाणं आहे तिथं पुष्टता नाही, पुष्टता आहे अशी काय नाही, व्याप्ती नाही. पण जिथं खाणं नाही तिथं पुष्टता नाही अशी तर निश्चितच व्याप्ती आहे. याला व्यतिरेक व्याप्ती म्हणतात. ज्या अर्थी हा पुष्ट आहे त्या अर्थी हा खात असला पाहिजे. आपण कोणी दिसतच नाही, आता आमच्या समोरच राहतो दिवसभर, तुम्ही झोपल्यावर खात असेल. कारण खाल्ल्याशिवाय ही पुष्टी येणारच नाही. जिथं खाणं नाही तिथं पुष्टी नाही. आणि मग पुष्टीवरून त्याच्या रात्रीच्या भोजनाची कल्पना, अन्यथा अनुपपत्त्या, दुसऱ्या दृष्टीनं त्याची उपपत्ती लागत नसल्यामुळं हा रात्री जेवत असला पाहिजे अशा प्रकारचं ज्ञान याने होतं. कशाने? अन्यथा अनुपपत्त्या. तसं जगामध्ये जी विषमता आहे, परत ठीक आहे, ज्यांनी पाप केलं त्याला लगेच दुःख भोगावं लागत नाही, हे खरं आहे. पण ज्यांनी पाप केलेलं नाही आपलं समज प्रत्यक्ष या जन्मामध्ये, त्याला दुःख भोगावं लागतं, हे तर खरं आहे की नाही? ज्यांनी पाप केलेलं नाही आणि त्याला दुःख भोगावं लागतंय, मग पाप केलेलं नसताना दुःख का भोगावं लागतं? 100 माणसं जातात महाराज रस्त्याने, 100 का हजारो माणसं जातात आणि त्याच्यातल्या एखाद्यालाच ठेस लागते, असे लागते की त्याचं बोट फुटतं. आता 1000 माणसं गेली, कोणालाच तो दगड लागला नाही आणि यालाच लागला. आता काय कारण आहे बरं? त्यानं खाली पाहिलं नाही आणि बाकीच्याने काय खाली पाहिलं का? 2-3 मुलं झाली, सगळी चांगली निघाली, हेच पांगळ झालं. म्हणजे एका आईच्या उदरातून बाहेर आलेले 2 भाऊ असतात. एक हुशारही असतो, दुसरा हुशार नसतो, पण तो करोडोपती होतो आणि याला दारदार भीक मागावं लागतं. कितीतरी उदाहरण आहेत असे, कितीतरी. मग याचं कारण काय सांगणार तुम्ही? काय कारण आहे याचं? काही काही माणसाला महाराज जन्मभर दुःखच भोगावे लागतात. काही काही माणसं आहे महाराज जन्मभर चेंडू सारखे असे मोकळेच राहतात. अगदी पोरं 2-2 पोरं होईपर्यंत सगळं म्हाताराच पाहतो, याला काहीच पाहिजे गरज नाही राहत, नुसतं मोकळा राहतो, मस्त जेवतो, गावात चटाक्या करतो, फिरतो आणि पुन्हा म्हातारा थकलं की पोरं करायला येतात, पुन्हा हा मोकळाच्या मोकळाच. काहींचं असं असतं महाराज अजून त्याच्या शाळेत जायचं सुद्धा वय नाही तोवरच लगेच सगळ्या घरात ते म्हशीला पाणी पाज, म्हैस धू, जार काढ, रतीब गार कारण त्याचं म्हातारं बिमार असतं. तेव्हापासून सुरुवात होते, पोरं निघतात, सगळे मूर्ख निघतात, मरेपर्यंत त्याला कामं करावी लागतात, कष्ट सहन करावं लागतं. याचं कारण काय आहे? याची काय उत्पत्ती काय लागणार आहे? त्याला हेच म्हणावं लागतं की याचं काय आहे? पाप. काय दुसरं काय कारण? काय सांगणार दुसरं आपण? पाप आहे, पाप. आता तुम्ही सांगा महाराज, काही ज्यांचे घोटाळे उघडे झाले तेवढेच घोटाळे करतात का? ज्यांचे उघडे झालेले तेवढेच घोटाळे करणार आहे भारतामध्ये अधिकारी? तेवढ्याच खासदारांनी पैसे खाल्ले का ज्यांचे समजा उघडे झाले? हे तर आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, कारण आपणही त्याच्यात आहे. पण मग कोणाचं तरीच उघडं होतं, मग त्याचं का उघडं होतं? कधी कधी महाराज 20-20 वर्षानंतर मागचं निघत. आता ते इंदिरा गांधीला मारल्यानंतर दंगल झालेली दिल्लीला, त्या दंगलीमध्ये ज्यांचा हात होता त्यांच्यावर आता केसेस चालू आहेत.
84ला दंगल झाली, आता 10 म्हणजे 26 वर्ष झाली. आता त्यांचे धाबेदान आणले. कोणत्याही दिवशी त्यांना काय सजा होऊ शकते. आता महाराज किती वर्ष झाली, इतके दिवस काही नाही ना, आता निघालं. आताच का निघालं महाराज? त्याला पाप मानल्याशिवाय दुसरं गत्यंतरच नाही. अन्यथा अनुपपत्त्या पाप मानावंच लागतं. त्याच्याशिवाय सुखदुःखाची संगतीच लागू शकत नाही. आणि म्हणून अन्यथानुपपत्ती अर्थात अर्थापत्ती या प्रमाणाने पाप सिद्ध होतं, शब्द प्रमाणाने हे पाप सिद्ध होतं. आणि जर निश्चळ अंतःकरण असेल आणि त्याच्याकडून जर दोष घडला तर निश्चळ अंतःकरणाला आज सतत ते टोचतं कर्म, हे प्रत्यक्ष पापाची अनुभूती आहे. भगवत चिंतन करा, मनाला शांती मिळण्यासारखी होते. हे प्रत्यक्ष पुण्याची काय आहे अनुभूती आहे, प्रत्यक्ष अनुभूती आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने हे सिद्ध होतं. म्हणजे डोळ्याने तर दिसत नाही. डोळ्याला काय, डोळ्याने दिसणं एवढं त्यालाच प्रत्यक्ष म्हणतात असं नाही. इंद्रियार्थ संनिकर्षम ज्ञानम प्रत्यक्षम ही आमची व्याख्या नाहीये, ही आधुऱ्या लोकांची व्याख्या आहे. आमच्या प्रत्यक्षाची व्याख्या विषय चैतन्य आणि वृत्ती चैतन्य या दोन चैतन्याचं एकदेश स्थितत्व म्हणजे प्रत्यक्ष आहे. तेव्हा पापाला ही 2-3 प्रमाण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं प्रमाण आहे शब्द प्रमाण. ऐता पासोनी काढिती हितदेवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. ठीक आहे. पाप लक्षण पापाचं काय आहे? पापाचं लक्षण हेच की दुःखाला ज्याच्यामुळं जन्म मिळतो, दुःख ज्याच्यामुळं भोगावं लागतं त्याचं नाव पाप. तयाची सारिखे असंभाव्य दुःख पाप पिके जन्म कोटी दुःखे भोगी जीव. करोडो जन्मामध्ये दुःख भोगावं लागतं. तेव्हा दुःखाला कारणीभूत असणारं जे आहे त्याचं नाव पाप आहे. पाप देवाशी अंतराय ज्याच्यामुळे होतो त्याचं नाव पाप. अशा प्रकारचं आहे. तर असं हे पाप कशामुळे होतं? पाप पापाची 3 कारणं मनुस्मृतीमध्ये सांगितलेली आहेत. शास्त्राने जे करायला सांगितलेलं आहे ते न केल्यामुळं 1 नंबरचं पाप. व्यवहारामध्ये जे निषिद्ध कर्म आहे ते केलं तरच पाप होतं असं मानतात. जे करायला सांगितलेलं आहे ते जर केलं नाही तर पाप होतं, याचा प्रचारच मला वाटतं खूपच कमी झालाय. खरं तर ते 2 नंबरचं पाप आहे. विहितस्य अनुष्ठानात निंदितस्य च सेवनात. आपण निंदित कर्माचं सेवन केल्यानंतर पाप होतं हे मानतो, पण विहित कर्माचं जर अनुष्ठान नाही केलं तर पाप होतं हे नाही मानत. खरं तर 1 नंबरचं पाप आहे ते. सगळ्यांना मानव देहाला जे जे आलेले आहेत त्या सगळ्यांना विहित आहे भगवंताचं स्मरण करणं. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू. सगळं धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. आणि ते नामस्मरण करत न करता दिवस जाणं म्हणजे पाप करणं आहे. पाप करणं नामाशी विन्मुख तो नर पापी. मग तो कीर्तनाला जात असल्याने देवाचं नामस्मरण करत नसलं पाप करतोय. पाप. आणि कोणतं पाप आहे? नामस्मरण न करणं हेच पाप आहे. भगवंताची भक्ती न करणं याच्यासारखं दुसरं मोठं पापच नाही कोणतं. नाही दारू पितो, नाही चोऱ्या करत, नाही लोकांना बुडवीत, नाही परदारागमन करत, नाही कोणाचा खून करीत, पण भगवंताची भक्ती करत नाही, सेवा करत नाही, नामस्मरण करत नाही. पाप करतोय तो पाप. तुझ्या नामी विसर पडे बाबू. महाराज कोटी हत्या घडे, कोटी हत्या घडे. विहित कर्म न करणं हाही दोष आहे, हेही पाप आहे. निषिद्ध कर्म करणं हेही पाप आहे. आणि इंद्रियाचा निग्रह करणं न करणं
अनिग्रहात इंद्रियाणाम नरः पतन मृच्छति. अनिग्रहात इंद्रियाणाम, इंद्रियाचा निग्रह न करणं, हे 3 कारणामुळे पाप होतं. पापाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये आहेत. उपपाप, पाप आणि महापाप. आणखीन दुसऱ्या दृष्टीने 3 प्रकार आहेत. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक अशा प्रकारचं पाप. तर ही सगळी जी पाप आहेत, कायिक पाप असो, वाचिक पाप असो, मानसिक पाप असो, उपपाप असो, पाप असो, महापाप असो, ज्यांनी केलेलं आहे, निषिद्ध कर्म केलं त्याने, विहित कर्म नाही केलं त्याने, किंवा इंद्रियाला स्वैर अशा प्रकारचं विषयाकडे जाऊ दिलं, तर त्याने पाप केलं. आणि ते पाप करण्याकरता दुसऱ्याने काय दिली, त्याला अनुमती दिली, अनुमोदन दिलं. अनुमोदन म्हणजे माझी त्याला सहमती आहे. अनुमोदन शब्दाचा अर्थ सहमती. आत्ताच माझ्या मित्राने जो प्रस्ताव मांडला त्याला मी काय करतो, अनुमोदन देतो. अलीकडची पद्धत आहे ना, एकाने प्रस्ताव मांडायचा, दुसऱ्याने त्याला काय करायचं, अनुमोदन द्यायचं, आणि मग त्याने ते स्वीकारायचं. आजच्या सभेचं अध्यक्षपद सतू महाराजांनी स्वीकारावं. आता पहिल्यांदा त्याने प्रस्ताव मांडायचा की लगेच दुसऱ्याने वाटायचा, आताच माझ्या मित्राने जो प्रस्ताव मांडला की आजच्या सभेचं अध्यक्षपद सतू महाराजांनी स्वीकारावं, त्याला मी काय देतो, अनुमोदन. आणि मग त्याने अनुमोदन दिलं की सतू महाराज त्या खुर्चीवर जाऊन बसणार, आता अध्यक्षपद यांनी स्वीकारलं हुआ. तर अनुमोदन. अनुमोदन शब्दाचा अर्थ काय एवढा सांगितलं मी, दृष्टांत दिला. दृष्टांत चगळू नये माणसाने, सिद्धांत व्हावा. तर अशा प्रकारे पापाला एखाद्याने अनुमोदन जर दिलं तर करणाऱ्याला जेवढा दोष, त्या पाप केल्याचं फल ज्या रूपाने त्याला भोगावं लागेल तेवढंच फल ज्याने अनुमोदन दिलेलं आहे त्यालाही भोगावं लागेल. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांची पता ना सारी खेची. दृष्टांत देतात कशाप्रमाणे, विष नवनिता विषकरी संगी. विष नवनीताला आपल्या संगतीमध्ये विष बनवतो. ज्या आता लोणी म्हणजे काय बरं, अमृत आहे. लोणी हे काय, अमृत आहे ना. पण जर विष त्याच्यामध्ये कालवलं गेलं असेल तर आता ते अमृत तर नाही, पण नवनीतही नाही. आता ते काय आहे, विष आहे, विष. जसं विष आपल्या संगतीनं लोण्याला विष बनवतं, तसं हे पाप कर्म त्याच्या संगतीनं जो राहतो त्यालाही ते पापी बनवतं. करणाराला तर पापी बनवतं, पण करणाराच्या संगतीमध्ये जो आहे त्याला म्हणून महापापाचे सुद्धा 5 प्रकार सांगत असताना 5वा प्रकार म्हणजे हे 4 प्रकारचा पाप करणारा एखादा असेल त्याच्या संगतीत राहणं. महापाप सामान्य पाप नाही. म्हणजे हा दारू पित नाही, हा माळकरी आहे, पण दारू पिणाऱ्याच्या बैठकीत राहतो. महापापी आहे, महापापी पित नसला तरी. असं कसं काय, आता शास्त्र सांगतो ना, असं कसं काय, असं कसं काय. पापाचा आणि पुण्याचा निवाडा कोणी मांडलेला आहे, शास्त्राने. मग दारू पिणं पाप आहे हे कसं काय. पण मग ती प्रत्यक्ष पितो ना तो. हो, मग प्रत्यक्ष पिण्यामुळे जसं महापाप होतं तसं जवळ बसण्यामुळे महापाप होतं. तेच शास्त्र सांगतंय. तो अर्ध मानतो ना, अर्ध्यातच काय मानित नाही. अर्ध जरी नाही काय कामाचा. महाराज मानायचं तर आपल्याला सगळं मानावं लागेल नाही का. साखर 10 रुपये किलो आहे आमच्या दुकानामध्ये हे मानितो, आणि मीठ 50 रुपये किलो. असं कसं काय म्हणले जगाचे राहीत. तुला साखर 10 रुपये सांगितली तेव्हा नाही वाटलं जगाचे राहीत. आमच्या दुकानातले भाव वेगळे आहेत. आमच्या दुकानामध्ये दुसरीकडे 25 रुपये किलो असणारी साखर काय आहे, 10 रुपये, आणि मीठ 50 रुपये. तुला हे मानायचं तर ते मानावं लागेल, कारण बिल करणं माझ्या हातात आहे.
बिल करणं आमच्या हातात आहे ना. तसं शास्त्राने जे सांगितलेलं आहे हे मानतो, तर दुसरं सांगितलेलं असेल तेही आपल्याला मुख गिळून काय करावं लागेल, मानावंच लागेल. नाही तर मग हे मानू नको ते मानू नको. कारण हे शास्त्राने खोटं सांगितलेलं, तर मग हे कसं काय खरं सांगाल शास्त्र. एकदा मनुष्य खोटा आहे असं सिद्ध झाल्यानंतर तो जे बोलला ते काय आहे, खोटं आहे. मग विश्वासाला पात्र नाही ते. मग शास्त्र तुमचं खोटं आहे का खरं आहे. तुकाराम महाराज खोटं बोलतात का खरं बोलतात, हा खरं बोलतात. तर मग त्यांनी जे सांगितलेलं आहे ते काय म्हणावं लागेल, खरंच म्हणावं लागेल. मग नाही म्हणायचं किंवा कीर्तन करून कसं काय नरकाला, अजिबात बोलायचं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं खरं आहे ना, तुकाराम महाराजांचं तुम्हाला मान्य आहे ना तुकाराम महाराजांचं, तर मग जावंच लागेल. मग अगदी तयारी करून हळद लावून ठेवावी. मग त्याला काय विलाज आहे. जर तुकाराम महाराज म्हणत असेल, तुकाराम महाराज आपल्याला मान्य असतील, तर हे मानायचं तर ते मानावं लागेल. नाही तर मग पंढरीला येऊन काही फायदा नाही. कारण ते तरी कोणी सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. केले पाप जेने दिले अनुमोदन. तेव्हा शास्त्रांनीच ते सांगितलेलं आहे की ज्याने अनुमोदन दिलं त्याला हे तेवढंच पाप आहे, ज्याने पाप केला त्याला हे तेवढंच पाप आहे. मला वाटतं या न्यायाला धरूनच तुकाराम महाराजांनी तसं लिहिलं नाही सर, का घेती आणि देती. म्हणजे कारण हे तर शास्त्राचं आहे, म्हणजे धर्मशास्त्रामध्ये प्रत्यक्ष धर्मशास्त्रामध्ये तो भाग काय नसणारच आहे. पण मग ह्या नीतीला अनुसरूनच ते असेल. कारण त्यांनी जर दिलंच नसतं तर मग ह्याने कसं काय घेतलं असतं. विक्रीला दोघंही जबाबदार असतं ना, घेणारा आणि विकणारा. महाराज कायद्यामध्ये सुद्धा चोरीचा माल जर घेतला एखाद्याने, पैसे देऊन घेत होतो असं थोडस बाजारापेक्षा 2 तास कमी ना, पण चोरी करून ज्याने विकला तो जितका गुन्हेगार आहे, चोरीचा माल ज्याने घेतला तितकाच गुन्हेगार आहे. तो माल तर जातोच, जप्त होतोच, पण याने तो माल घेतला म्हणून हा कायदेशीर काय ठरतो, गुन्हेगार ठरतो. कारण जर कोणी घेतलाच नसतं तर त्याने चोरीच केली नसते ना. त्याला चोरी करायला लावणारे घेणारे आहेत जबाबदार. कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा तितकाच तो दोषी आहे. तसं तर नसेल. उगा मी शंका काढली, तुम्ही विचार करून मला नंतर सांगा. आपलं काही म्हणणं नाही त्याच्याविषयी. विषणवनिता विषय करी संगे दुर्जनाच्या त्यागे सर्व हित. आणि म्हणून असा पाप करणारा जो आहे त्याला अनुमोदन तर देऊ नयेच नाही, पण त्याच्या संगतीमध्ये सुद्धा राहू नये, दूर राहू 4 हात त्याच्यापासून. दुर्जनाचा त्यागे सर्व हित. इतकंच नाही, बरंच दूर राहून बी चालत नाही. मग काय करावं, तर 3ऱ्या चरणात सांगतात, देखिले ओढाळ निघाली शेता. आपण शेतात चाललोय आणि ओढाळ जनावर एखाद्या शेतात घुसू लागलेलं आहे खायला, तर त्या त्या जनावराला त्या शेतात जाण्यापासून काय करावं, परावृत्त करण्याचा प्रयत्न हो करावं. एखादा दगड फिगड उचलावा आणि त्याला तिथून मागं फिरवावं. का, जर आपण त्याला जाऊ द्या, आपला काय संबंध आहे, शेत आपलं नाही, ते जनावर आपलं नाही, म्हणून जर हा तसाच पुढे गेला तर त्याला दोष आहे, दोष. आंधळा मनुष्य समोरच्या खड्ड्यात चाललेला हे जर दिसत असेल आणि दिसत असताना जर त्याने वारलं नाही तर त्याला त्या खड्ड्यात पडण्याला कारणीभूत न वारणारा ठरतो. हा, आंधळा अंधकुपी पडता ढेकणीने लावावे सत. पण मग त्याने ऐकलं नाही, मग आपला काही दोष नाही. आपण त्याला सांगितलं आणि त्याने ऐकलं नाही तर मग आपल्यावर तो दोष येत नाही. पण सांगणं हे त्याचं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप याला पुष्टी अशा प्रकारची येणार बालक्रीडेमध्ये प्रसंग येतो. गोवाऱ्याने जी बालक्रीडा वर्णन केली आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला चेंडू खेळण्याकरता हे कालिया डोहाच्या जवळ असलेल्या यमुनेच्या वाळवंटामध्ये जातात आणि भगवान चेंडू हाणतात. चेंडू पेंद्याचा राहतो आणि हाणतात. इतका उंच जातो, एवढा उंच जातो की नुसते सगळे असे वरच पाहतात, त्यांच्या दृष्टीच्याही पलीकडे जातो. बऱ्याच वेळाने तो खाली येताना दिसतो, अरे आलाय, पण तो त्यांच्या ग्राउंडवर नसतो. तो यमुनेच्या डोहावर एक फांदी आलेली आणि त्या फांदीवर तो चेंडू पडतो
आता तिथं काही म्हणजे करोडोच्या व्यापाराचे चेंडू खेळणे नसतात. त्याच्यामुळे बॉक्स चेंडूचे असतात. एक केला तर दुसरा, दुसरा गेला तर तिसरा, एनी मिनी एक चेंडू. आणि तो यानं हाणला, तो हाणला तर थेट कुठं हाणला, यमुनेच्या डोळ्यावर हाणला. त्याच्यामुळे चेंडू खेळण्याचं बंदच पडलं ना. सगळे पोरं नाराज झाले. आता पेंद्याचा चेंडू असल्यामुळं त्याला चौताळला. तो म्हणे ए किसन्या, चेंडू दे. तो म्हणे तुला धरता येत नव्हता का? असा धरता येत असतो का? तुझ्या बापाला तरी धरता आला असता का? अरे खेळातले वाक्य आहे ते. असं हानीत असते का? आम्ही हानीत नाही का? लोक हानीत नाही. असं कोणी हाणतं का? इतकं जोरानं काऊन हाणला तो? तुला खेळायचं नव्हतं, खेळ मोडायचा होता. तो मुद्दाम हाणलेला आहे. ते मला माहिती नाही. मला चेंडू दे, माझा चेंडू दे. ते म्हणे चल घरी. घरी गेल्यावर देतो दुसरा. तो म्हटला घरी नाही, दुसरा नाही, तोच चेंडू पाहिजे ना. इथंच मला चेंडू पाहिजे. आता मी इथं कुठला देऊ? हा मग बाकीच्या पोरांनी थोडस पहिल्यांदा त्याला पेंद्याकडून झाले. हा रे कृष्णा, त्याचा चेंडू दे, आम्हाला खेळायचं इथं. चेंडू नाही आहे दुसरा. इतका मग जोराने कशाला हाणला असतो? पोरांचं ठीक आहे, छक्का हाणावा, चौका हाणावा. एक छक्का चौक काय? छक्का चौक कुठे असलं? कुठं चेंडू हाणीत असते का? मग सगळेच ते बरं बाबा म्हणे मी काढून देतो तुम्हाला चेंडू. ते म्हणे पहिल्यांदा काढून. पण ज्या वेळेला कृष्ण खरंच त्या झाडाकडे चढायला लागला, मग बपोर नाही रे कृष्ण जाऊ, नाही लागत आम्हाला चेंडू. पेंद्याने सांगितलं कृष्ण नको रे, नको नको जाऊ नको. कारण ती फांदी डोहावर आलेली आहे आणि तो डोह कालिया डोह म्हणून प्रसिद्ध आहे. त्या डोहामध्ये जो जो गेला तो यद्गत्वा न निवर्तन्ते, परत आलेला नाही. त्यामुळं नको बा. घसरून फिसरून पडला तर काय कर, आम्हाला नाही चेंडू लागत. मग हा काय कोणाचा ऐकतो? ए अरे कृष्णा नको चढू, नको चढू, नको चढू. आणि मग नको चढू म्हणूनही त्यानं ऐकलं नाही. त्यावेळेला मग याने आपल्या कानात काय घातले? बोट घातले. आमच्या कानी 5 खडे. याचा अर्थ असा आहे की बा आम्ही त्याला हे केलं, विरोध केला, आम्ही त्याला नको म्हणलो, पण तरीही त्याने ऐकलं नाही. त्यामुळं आता त्याच्या परिणामाचा दोष आमच्यावर नाही. टाळावे निमित्ता थै कमवून, तुका म्हणे जोडे केल्या विना कर्म. जर आपण ते टाळलं नाही, म्हणलो नाही, आपलं कर्तव्य केलं नाही, तर न करताना सुद्धा ते कर्म आपल्याला प्राप्त होतात. कर्म केल्याविना जोडे, केल्याशिवाय ते प्राप्त होतं. देखता तो श्रम न मानेत. आपण जर त्याला सांगितलं की अरे असं केल्यानंतर असं होईल, आणि त्याला जर त्या पुढच्या दुःखाची जाणीव झाली, तर एखाद्या वेळेला मग ते करण्याचं तो टाळून देईल. म्हणून आपलं कर्तव्य आपण करावं, पण पाप करणाऱ्याला अनुमोदन देऊ नये. अनुमोदन दिलं की त्या पापाचे तेवढेच वाटेकरी आपणही होतो. विषनवनिता विषकरी संगे, दुर्जनाच्या त्यागे सर्वहित. पुंडली